आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। तालुक्यातील डोंगरवाडी गावात एक अद्भुत आणि श्रद्धास्थान असलेले स्वयंभू मारुती मंदिर आहे। सुमारे 900 वर्षापासून येथे स्वयंभू पाषाण हनुमानाची मूर्ती आहे, जी भक्तांच्या संकटाचे निवारण करणारी समजली जाते। या मंदिराची खासियत म्हणजे गावकऱ्यांनी मांसाहार व रॉकेल वर्ज्य केल्याने स्वच्छ आणि शांत धार्मिक वातावरण टिकवले आहे। आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार, या निमित्ताने या स्वयंभू मंदिराची माहिती घेतली आमचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी। पाहूया खास रिपोर्ट। आपल्यासोबत आता भाविक पण आहेत, भाविकांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की त्यांना हनुमान मंदिराबद्दल काय माहिती आहे। काय सांगाल तुम्ही? मारुतितुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। डोंगरवाडीमध्ये आम्ही खूप वर्ष झाले इथे येतोय। मारुतीचं स्वयंभू मंदिर आहे आणि भक्तांना पावणारा असा हा देव आहे, म्हणून आम्ही दर शनिवारी इकडे येतो। आज श्रावणचा पहिला शनिवार आहे, त्यामुळे भाविकांची इथे खूप भक्ती जमलेली आहे आणि खरंच भाविकांना प्रसन्न होणारा हा मारुती आहे। 30 वर्षापूर्वीची घटना आहे। माझे मिस्टर JD पाटील वारणानगरला मी राहतो, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सिनेट मेंबरसाठी ते उभे होते आणि मी अभिषेक घरी करत होते आणि म्हणलं निवडून आले की मी लगेच येणार इकडं। आणि मी अभिषेक करत होते देवाला, तोपर्यंत बातमी आली की निवडून आले साहेब। मी पटकन पेढे घेतले इथे आले। नवसाला पावणारा असा हा मारुती आहे, त्यामुळे आम्हाला खूप खात्री आहे देवाची की कुठलंही आम्ही बोललं, कुठलंही मागणं मागितलं तर देव आम्हाला देतो। त्यामुळे सगळ्यांना या मारुतीचा आशीर्वाद मिळो हीच माझी मारुतीच्या चरणी प्रार्थना। तुम्ही काय सांगाल? तसा मारुतीचा भक्त आहे। मी डोंगरवाडीला गेली 30 वर्षापूर्वी आलो होतो, त्यानंतर गेली 2 वर्ष मी येतोय। मला खूप आनंद मिळतो आणि आज पहिला शनिवार आहे। अश्वर मारुतीचं दर्शन झाल्याचा भास झाला आणि खूप भक्तांना पावणारा हा मारुती आहे। आपण पाहिलं की प्रत्येक समाधान जागृत देवस्थान असं आहे आणि आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आहे आणि आज आपण आलो आहोत वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी गावामध्ये। डोंगरवाडी गावामध्ये असणारं हे स्वयंभू मारुती मंदिर हे महत्वपूर्ण आणि जगप्रसिद्ध असं हे मारुती मंदिर आहे। याच मारुती मंदिरामध्ये असं आख्यायिका सांगितलं जाते की इथं ग्रामस्थाच्या स्वप्नामध्ये येऊन मारुतीने एक दर्शन दिलं होतं आणि तेव्हापासूनच आणि ते बैलगाडीमधून जिथं बैलगाडी थांबल त्या ठिकाणी गाव वसवायचं असं मारुतीने स्वप्नात सांगितलं। त्या पद्धतीनेच या मंदिरापासून काही अंतरावरती गाव वसलेलं आहे। या गावाच्या मंदिराच्या आसपास सुद्धा एखादंही कोणतं वस्ती नाही किंवा काय नाही आणि ह्या गावात महत्वाचं म्हणजे या डोंगरवाडी गावामध्ये रॉकेलचा दिवा लावला जात नाही, ही पूर्वीपासूनची आख्यायिका आहे। तर ही काय आख्यायिका ही सांगण्यासाठी आपल्यासोबत आज इथले देवस्थान समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आमच्या M24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। ह्या मारुतीचं मंदिराचं जगप्रसिद्ध असं स्वयंभू असणारे मारुती मंदिर, काय सांगाल या मारुतीच्या आख्यायिकेबद्दल? नमस्कार, मी उत्तम खोत डोंगरवाडी हनुमान पुजारी। 1857 साली आपल्या या मंदिर स्थापन झालं। त्यावेळेला आमचे भावकी किंवा आमचे पूर्वज ते वंशज होते नायकू खोत, त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी असे करवंदीच्या जाळीखाली इथं आलो आहे। ते आल्यानंतर त्यांनी गावातील प्रतिष्ठित मंडळीला घेऊन इथं ज्या वेळेला त्यांनी बघितलं तर इथं एक शिळा सापडली त्यांना मारुतीची, जी 5 फड्याचा नागोबा शंकराचा अवतार असा मारुतीचा इथं अवतार झाला 1857 साली। तेव्हापासून इथं आपल्या गावामध्ये रॉकेल तेलाचा दिवा वापरला जात नाही, मांसाहार केला जात नाही, अगदी संसार करायला सुद्धा परवानगी नाही आहे। कारण ज्या वेळेला इथं मंदिर स्थापन झालं त्यावेळेला देवान दृष्टांत दिला की इथं संसार करायला परवानगी नाही। मग त्यावेळेला सांगितलं काय करायचं, तर एक बैलगाडी तयार करायची आणि जिथं बैलगाडीची शिळा तुटल तिथं जाऊन गाव वाचवायचं। मग इथून जिथं आता गाव वचलं गेले तिथं ती गाडी मोडल्यानंतर तिथं गाव वचलं। आता लोकांना इथं प्रश्न पडतो की गावापासून मंदिर लांब आहे, पण मंदिर लांब नाही, मंदिरापासून गाव लांब आहे। कारण देवान दृष्टांत दिला होता की माझ्यापाशी संसार करायला परवानगी नाही। त्यामुळे इथं जी लोकवस्ती होती, पहिलं गाव होतं ते गाव इथं पूर्णपणे आता 1 किलोमीटर अंतरावरती आहे। आज श्रावणातला पहिला शनिवार आहे
5 शनिवारी यात्रा भरते. आज पालखीचं आगमन झालेलं आहे. पहिल्या आणि शेवटच्या शनिवारी पालखीचं आगमन होतं. गावातील आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अगदी लाखोच्या संख्येनं इथं भाविक येतात. चांगल्या पद्धतीने आम्ही सोय केलेली आहे. पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे. अन्नछत्र केलेलं आहे, जेणेकरून लोकांची, भाविकांची इथं कुठली गैरसोय होता कामा नये अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि हे लोकांचं श्रद्धास्थान झालेलं आहे. जे आता कॅम्प्युटर युग आलंय त्यांना वाटतं की ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. कारण रॉकेलचा दिवा हा रॉकेलचा आता बंद झालाय पूर्णपणे आणि रॉकेलचा दिवा वापरला जात नाही. घरी सुद्धा लाईट गेली तरी गोडे तेलचा दिवा वापरला जातो. मांसाहार केला जात नाही. अशी ही देवांची म्हणजे परंपरागत चाललेली ही रूढी चालू आहे. आणि ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. वर्षातून किती वेळा यात्रा भरली जाते? श्रावणात 5 शनिवारी भरते. तसेच पाडव्याचा 4था दिवस हा आमचं ग्रामदैवत म्हणून गावातील ज्या महिला ज्या बाहेर दिलेल्या आहेत माहेरवासनी, त्यांच्यासाठी पाडव्याच्या 4थ्या दिवशी यात्रा मोठी प्रमाणात भरवली जाते. खेडोपाडी म्हणजे पंचक्रोशीतील लोक येतात. त्या दिवशी सासनकाठे असतात. श्रावणात सासनकाठे वगैरे काय नसतात. फक्त पालखी, सबिना आणि बाकणूक असते. आणि पाहायच्या दिवशी पाडव्याच्या 4थ्या दिवशी बाकणूक असते, सबिना असतो, सासनकाठे असतात. त्या वक्ताला सुद्धा मोठी यात्रा भरते. तसेच मोठा उत्सव म्हणला तर हनुमान जयंतीचा पण होतो. हनुमान जन्म काळ मोठ्या प्रमाणात होतो. परत दसऱ्याचाही कार्यक्रम खूप मोठा होतो. कारण आमच्या दसऱ्याचा असं देवाचा आहे की फळे आणि दूध ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही उपासाला खाल्लं जात नाही. चहा सुद्धा घेतला जात नाही. असं कडक देवस्थानचा आपला हा नवरात्राचा उपवास होतो. त्या काळात सुद्धा मोठी यात्राच भरते आणि खूप भाविक येतात. तर पुजारी उत्तम खोते यांनी खूप छान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. याचबरोबर आपल्यासोबत काही ग्रामस्थ सुद्धा आहेत. त्या ग्रामस्थांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की देवाच्या माहितीबद्दल. माझं नाव दिनकर रामचंद्र खोत, डोंगरवाडी. हनुमान पुजारी म्हणून मी पुजारी आहे. बरं, इथं प्रत्येक शनिवारी वगैरे गर्दी भरली जाते. तर या शनिवारी किंवा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचा तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्था करता? आम्ही जेवढं आम्हाला काय सहकार्य करता येईल, ज्या ज्या पद्धतीने करावं लागते त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करू शकतो आणि केलेलं आहे. पार्किंगच्या इथं पार्किंगची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. यासाठी काही पोलीस बंदोबस्त आहे. पुन्हा आम्ही मिलिटरी आम्ही स्वतः ठेवलेले आहेत लोकांच्या सोयीसाठी. किती वर्षापासून तुम्ही काम बघताय? आता मी जवळजवळ 5 वर्ष झाली मी इथं आहे. मी 5 वर्ष झाली इथला कारभारच माझ्याकडे थोडक्यात. आणि हे उत्तम खोत हिने ही बाकीची व्यवस्था पण आमच्या बरोबर कामाला आहेत का, आम्ही सगळी मिळून करतोय. आम्ही ट्रस्टी आहे. ट्रस्टी असल्यामुळे 12 लोकांची बॉडी आहे आणि 12 लोकांच्या बॉडीत मी आहे. अजूनही आपण काही महिला देवदर्शनसाठी आले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. जरा बंद करू. पण महिला आहेत आपल्याला.